कसे आहात? मी आहे सौरभ आणि मी आज पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये आलो आहे। नेहमी निर्जना बनवते ब्लॉग आणि तीच बनवत असते, मी काहीतरीच असतो अवेलेबल। तर आज पहिल्यांदाच मी घेतला आहे ब्लॉग बनवायला आणि मी आलो आहे काराव डॅमला, आमच्या वांगणी पाषाणेमध्ये। आणि इथं फार शांतता आहे, चांगला आहे प्लेस आहे फिरण्यासाठी आणि इव्हिनिंगला तर तुम्ही भारीच सीन भेटतील। आता दुपारी 3-3:15 झालेत, आम्ही आलो आहे। माझ्यासोबत सतीश आहे आणि सतीश थोडं पुढे गेला आहे, तर मी दाखवतो तुम्हाला। पोचलो आहे डॅमकडे, इथं आहे माझ्या मागे, इथं फिश फार्मिंग होते आणि जास्त मोठा नाही आहे पण खूप खोल आहे। आणि हा पावसाळ्यामध्ये आता पाणी कमी वाटते, पण पावसाळ्यामध्ये हा पाणी फुल भरलेला असतो। सतीश फारच पुढे गेला आहे, आता आम्ही जातो तिकडे आणि मग तुम्हाला दाखवतो। राम इथं काय लाकडे हे बघ, बेचकीसाठी बरोबर ना? हा, नंबर 1। आम्ही आलो होतो आता डॅमच्या खालच्या साईडला, मागच्या साईडला, आणि सतीश तिकडनं येतोय आणि आता मी परत चाललोय डॅमच्या इकडे वरती। तुम्हाला मागाशी दाखवला होता, आता आम्ही त्या साईडने पण जाणार आहोत, डॅमच्या मागच्या साईडने। आता आम्ही तुम्हाला दाखवतो, इथून पूर्ण फोर्सने पाणी असतो आणि तिथे खालपर्यंत तिकडे पुन्हा ते पूर्ण तलाव जे आहे ते ओव्हरफ्लो होऊन वाहत असतं। आता पावसाळा संपला आहे, हिवाळा चालू आहे, डिसेंबर, त्यामुळे आता पाणी पूर्णपणे आटलं आहे, तरी पण थोडं थोडं पाणी इथे चालू आहे। हे बघा, ही डॅमची भिंत आहे, इथून वरती चढायला जागा आहे। इथून आम्ही खाली आलो होतो मगाशी। इथे शिंपले आहेत, इथे बरेचसे शिंपले भेटतात, हे काढतात आणि मग त्यातलं आतमधलं घेऊन जातात। हे बघ शंका, हा डॅमचा ॲक्च्युली आतमधला भाग आहे। आता आम्ही तिकडनं त्या साईडनं उतरून आम्ही आलो आणि हा बघू शकता तुम्ही, आता पाणी पूर्ण डॅमचं आटल्यामुळे आता हे एवढं दिसतंय। जिथं आम्ही उभं आहोत ती जागा पण पूर्णपणे भरते। आता पूर्णपणे पाणी आटलं नाही, तरी पण बऱ्यापैकी आटलं आहे पाणी। इथं मासेमारी चालू आहे, आणि सतीश तिकडे काहीतरी करतोय। काय भेटलं तुला? काय करतोय? त्याला बिल भेटला आहे, त्याचं म्हणणं आहे की जर खेकडा असेल, त्यामुळे तो काठी घालून बघतोय याच्या आतमध्ये काय लागते का। तो खेकडा एकदम आतमध्ये असेल आता, आय थिंक ना, मला वाटतं याच्यामध्ये नाही, तर शिंपले तुम्हाला नाही, सगळे मोस्टली हे शिंपले काढायला खूप जण येतात, त्यामुळे ते हे बघा सगळे शिंपले तुम्हाला खोललेलेच मिळतील। हे बघा,
असे. आम्ही पण गेल्या वर्षी उतरलो होतो खाली आणि संध्याकाळपर्यंत खूप सारे शिंपले काढले होते, एवढे मोठे मोठे. थोडं आतमध्ये उतरावं लागेल तिच्यासाठी. आणि आता आपण एकदम पुढे टोकाला चाललो. इथं पाणी आटल्यामुळे तर जायला भेटते रस्ता, पण पावसाळ्यामध्ये ही पूर्ण जागा भरलेली असते. पडशील. ते बघा तिकडे तो मासेमारी करतोय. तिकडे कुठला तरी एक पक्षी आहे, त्याचा आवाज एकदम भारी आला आहे. सतीशचं इथं फोटोशूट चालू आहे. झाडांचं सावट बघा कसं एकदम भारी पडलंय पाण्यामध्ये. तिकडे मुलं पोहतायत, त्या शिट्या वगैरे मारतात तिथं. आम्ही आता निघतोय, बराच टाइम झाला, सूर्य मावळत आलाय. ते बघा भारी वाटतंय एकदम. सतीश चढला. आता या भिंतीवरून आम्ही उडी मारून आलो होतो. आता माझी पाळी आहे. आता आम्ही चाललोय रिटर्न. संध्याकाळ झाली आहे. ज्या रस्त्याने आम्ही आलो त्याच रस्त्याने तर पूर्ण झालं. पूर्ण घास वाढला इथे. आणि ते त्या साईडला आहे पाण्याचा. आम्ही तिकडून आलो. डॅमचा हे होती भिंत तिकडनं, म्हणून दाखवतो. ते बघा तिकडे आमच्या बिल्डिंगी, ते आमच्या तिकडे बिल्डिंग आहेत खालती डोंगराच्या. आणि आता आम्ही डोंगरावर आहोत. तिकडनं आम्ही असे आलो. आता आम्ही आलोय डॅमच्या दुसऱ्या साईडला. ते बघा तुम्ही पाहू शकता. त्या साईडने जो टोक दिसत होता ना, ते इथे इथपर्यंत आहे. इथून ते बघा तिकडे. काय बोलतो सतीश? सतीशचा गॉगल फुटलाय. तो पुढे तिकडे काराव आहे आणि हा आपला कारावचा डॅम. आपण जिथे आलो होतो तिथे सनसेट इकडनं एकदम भारी वाटतंय. सूर्य पूर्ण मावळलाय. डोंगराच्या त्या साईडला गेलाय. चला आता आम्ही निघतोय. झालंय फोटोशूट वगैरे सगळं करून झालंय. सीन वगैरे जे भेटतील सनसेटचे ते सगळे घेतलेत. आणि आता आम्ही निघालोय परत घरी. तर असा आजचा ब्लॉग होता, संपला. परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू नवीन कंटेंट सोबत. थँक्यू. 1 2 3